कालपर्यंत आपण बघितलं होतं भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचं साधन. काय भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन. त्याच पद्धतीने आपण बघितलं होतं व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरण म्हणजे काय की भाषा शुद्धीकरणाचं शास्त्र किंवा भाषाचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र. काय व्याकरण म्हणजे काय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय व्याकरण. आता आपण मागच्या ज्या लेक्चरमध्ये बऱ्याच काही संकल्पना बघितल्या होत्या, त्या कुठल्या होत्या तर मराठी भाषेचा उगम कसा झाला, म्हणजे मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला तर संस्कृत आणि प्राकृत अशा दोन भाषेपासून तयार झाला. तर मराठी भाषेचं मूळ हे कोणतं आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये सांगताना माझं चुकलं होतं ते लक्षात घ्या. मी द्राविडियन गटातली सांगितली होती मराठी भाषा, ते द्राविडियन गटातली नसून ती इंडो युरोपियन या गटातली. कुठल्या गटातली आहे इंडो युरोपियन. मराठी भाषेचं मूळ कुठलं आहे मग इंडो युरोपियन हे गट आहे. हा द्राविडियन भाषेतलं नाही. त्यानंतर आपण बघितलं होतं किंवा मराठी भाषेबद्दल बघितलं होतं. भाषा म्हणजे काय तर बोलणारा आणि ऐकणारा. काय बोलणारा आणि ऐकणारा या दोघांना साधणारा जो पूल आहे त्याला काय म्हटलं भाषा म्हणतात. किंवा आणखी दुसरं काय लिहिणारा किंवा वाचणारा, लिहिणारा आणि वाचणारा या दोघांना साधणारा पूल म्हणजे काय तर भाषा असतो. लिपी म्हणजे काय बघितलं होतं, लिपी म्हणजे काय लिंपणे म्हणजे आपण ज्या खानाखुणांनी लिहून ठेवतो त्याला काय म्हणतो आपण लिपी. त्याच पद्धतीने आपण बघितलं होतं मराठी भाषेची लिपी कुठली आहे तर देवनागरी. कुठली आहे देवनागरी. आणि देवनागरी लिपी कशी असते तर ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. काय देवनागरी लिपी काय केली जाते डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि देवनागरी लिपीच्या वरती एक रेषा असते, या रेषेला काय म्हणतात शिरोरेषा असं म्हणतात. त्यानंतर बघा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा पण आपण बघितल्या होत्या. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत तर मराठी, हिंदी, त्यानंतर संस्कृत आणि गुजराती अशा या चार भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. त्यानंतर आपण बघितलं होतं किंवा मराठी भाषेचं व्याकरणाचं पुस्तक सर्वात अगोदर कोणी लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. हे जे पुस्तक होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी यांनी लिहिलं होतं. कोण लिहिलं होतं विल्यम कॅरी. आणि कोणत्या वर्षी लिहिलं होतं तर 1805 मध्ये. 1805 मध्ये लिहिलं होतं विल्यम कॅरी यांनी मराठी भाषेचं पहिलं पुस्तक लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805 मध्ये. यानंतर 1836 मध्ये महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांनी मराठीचं पुस्तक लिहिलं होतं आणि दोघांनी नाव सारखं एकच दिलं होतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण असं नाव होतं. आणि दोघांचं नाव एक होतं आणि त्यांचं जे वर्ष होतं ते दोघांचंही कसं होतं सारखंच होतं. आता त्यापैकी एक कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर. कोण होते दादोबा पांडुरंग तरखडकर. काय दुसरे होते गंगाधर शास्त्री फडके. गंगाधर शास्त्री फडके असं या दोघांनी लिहिलं होतं. म्हणजेच बघा की पहिलं मराठीचं व्याकरण पुस्तक कोणी लिहिलं विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये. आणि त्याचं नाव काय होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. त्यानंतर 1836 मध्ये दोन व्यक्तींनी पुस्तकं लिहिली मराठी व्याकरणाची. तर ती दोन कोणती होती महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. असं दोघांचं नाव सारखं होतं, त्यांचं वर्षही सेमच आहे 1836. पण ते दोन वेगवेगळे व्यक्ती दादोबा पांडुरंग तरखडकर आणि गंगाधर शास्त्री फडके. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. काय मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात कृष्ण शास्त्री चिपळूणकर. कृष्ण शास्त्री चिपळूणकर. समजलं. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं ते पाहिलं.
आता आपण बघणार आहोत की मराठीचे काही मूलभूत घटक आहेत. तर ते मराठीचे मूलभूत घटक कुठले, तर त्यापैकी पहिलं आहे ध्वनी. काय, ध्वनी म्हणजे आवाजाच्या जो काही आवाज आहे आपण त्या आवाजाला काय म्हणतो, ध्वनी म्हणतो. त्यानंतर बघा अक्षर. अक्षर म्हणजे काय, आता अक्षर या शब्दाचा शब्दशः अर्थ जर बघितला तर क्षर म्हणजे काय, नष्ट होणे, आणि अक्षर म्हणजे काय, नष्ट न होणे. म्हणजे अक्षर कशाला म्हणतात, तर जे नष्ट कधी होत नाही, काय, जे कधी नष्ट होत नाही त्याला अक्षर म्हणतात. बघा दुसरं आहे अक्षर. अक्षर म्हणजे काय, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणांना काय म्हटलं जाते, अक्षर म्हटलं जाते. काय, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणांना अक्षर असं म्हटलं जाते. त्यानंतर समोरचं बघा काय, तर एक आहे स्वर. आता स्वर म्हणजे काय, की ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी, काय, आता स्वराच्या अगोदर वर्ण बघावं लागेल आपल्याला. सॉरी, वर्ण. आता वर्ण म्हणजे काय, की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना, काय, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. समजलं. मग वर्णानंतर काय येतं, स्वर. आता स्वर म्हणजे काय, की ज्या वर्णाचा उच्चार करताना, काय, ज्या वर्णाचा उच्चार करताना इतर कोणत्याही वर्णाची आवश्यकता नसते. आता वर्ण कोणतं, म्हणजे खायचं खरं वरण, तिखट वरण, आंबट वरण ते नव्हे. तर स्वर म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना इतर कोणत्याही वर्णाची आवश्यकता नसते त्याला काय म्हणतात, स्वर म्हणतात. दुसरं बघा आणखी काय आहे, व्यंजन. व्यंजन म्हणजे काय, की ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वराची आवश्यकता लागते. कोणाची आवश्यकता लागते, स्वराची. वर्ण म्हणजे काय, की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. स्वर म्हणजे काय, की ज्या वर्णाचा उच्चार करताना कोणत्याही वर्णाची आवश्यकता नसते. त्यानंतर व्यंजन म्हणजे काय, की ज्या वर्णाचा उच्चार करताना किंवा आपण ज्याचा वापर करताना त्या स्वराची आवश्यकता असते त्याला काय म्हणतात, व्यंजन म्हणतात. त्यानंतर बघा स्वरादी. स्वरादी म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना अगोदर स्वर येतो, काय, तो आदी म्हणजे काय, अगोदर. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना अगोदर स्वर येतो त्याला काय म्हणतात, स्वरादी म्हणतात. आता काय बघा, पद आणि शब्द. आता बघा पद आणि शब्द हे दिसायला सारखेच असतात. काय, पद आणि शब्द हे दिसायला सारखे असतात पण त्याच्यामध्ये भिन्नता आहे. हे दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. पद आणि शब्द हे दोन्ही कसे आहेत, वेगळे आहेत. आता बघा दगड. दगड हा काय एक शब्द आहे, बरोबर आहे. आता शब्द कशाला म्हणायचं, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. काय, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. सपोज जर मी असं जर घेतलं ड ग द, आता हे तीन अक्षर आहेत. या तीन अक्षराला मी द ग ड या क्रमानुसार लिहिलं, मग दगड म्हणजे काय, की आपल्याला एक समजून जाते, व दगड गोटा काहीतरी आहे, बरोबर. आता अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय झालं, शब्द झालं, बरोबर. आता शब्दाचा वापर जर वाक्यात केला असेल, राम दगड फेकतो, काय, शब्दाचा वापर जर वाक्यात केलेला असेल तर त्याला काय म्हणतात, पद म्हणतात. काय म्हणायचं त्याला, पद म्हणायचं. म्हणजे शब्द कुठलाही असू द्या, शब्द कसा तयार होतो, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. शब्द तयार झाला, शब्दाचा वापर जर वाक्यात आला असेल तर त्याला काय म्हणायचं, पद म्हणायचं. आता शब्द आणि पद, इथं बघा दगड सारखाच आहे, इथेही दगड सारखाच आहे, पण दोन्ही संकल्पना वेगळ्या. दगड फक्त वेगळा आला असेल तो एक झाला शब्द, म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह शब्द. आणि जर तो शब्द जर एखाद्या वाक्यात वापरला असेल त्याला काय म्हणायचं, पद म्हणायचं. क्लिअर झालं. पुढचं बघा काय आहे, वाक्य. आता वाक्य म्हणजे काय, की ज्या पद्धतीनं अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, शब्द तयार होतो, तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, वाक्य. काय, शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, वाक्य. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह शब्द. शब्द जर वाक्यात वापरला असेल त्याला पद म्हणायचं. आणि वाक्य कशाला म्हणायचं, तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, वाक्य. म्हणजे हे राम दगड फेकतो, जर आपण जर असं म्हटलं दगड राम फेक, काही तयार होणार आहे का, नाही. पण राम दगड फेकतो ते शब्द जर आपण एका क्रमाने लिहिले तर त्याला काय तयार होणार आहे, वाक्य तयार होणार आहे. एवढं समजलं. आता आपल्याला बघायचंय वर्णमाला. म्हणजे आपण अगोदर काय काय बघितलं, किंवा मराठी ही भाषा कशी तयार झाली तिचा इतिहास बघितला. त्यानंतर मराठीचे काही मूलभूत घटक बघितले.
म्हणजे वर्ण कशाला म्हणतात, त्यानंतर शब्द कशाला म्हणतात, पद कशाला म्हणतात, वाक्य कसं तयार होतो, शब्द कसा तयार होतो, या गोष्टी बघितल्या. त्यानंतर व्याकरणाबद्दल बघितलं. मराठीचं व्याकरण म्हणजे काय, तर भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय, व्याकरण, त्याला व्याकरण असं म्हणतात. मग तसंच मराठीचं व्याकरण म्हणजे काय, मराठी भाषेबद्दल स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय, मराठीचं व्याकरण. आता मराठीबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या त्यामध्ये संकल्पना आणि त्याची व्याख्या दिलेल्या आहे. आता आपण बघणार आहोत मूलभूत घटक बघितले आपण. त्यानंतर बघा की आता हा पहिलं चॅप्टर चालू झालं आपलं वर्णमाला. आता वर्णमाला म्हणजे काय, तर एकूण जे काही वर्ण आहेत, म्हणजे मराठीत आपण जसं किंवा जे 12 खडी अगोदर बोलत होतो, क पासून ज्ञ पर्यंत, अ पासून आहा पर्यंत या ज्या गोष्टी आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण, वर्ण म्हणतो. काय आता वर्ण म्हणजे काय की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना, आपण हे बघितलं, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. बरोबर. अ पासून ते ज्ञ पर्यंत सगळे कसे आहेत, वर्ण आहेत. म्हणजे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, वर्ण म्हणतात. तर मराठीत एकूण वर्ण किती वर्ण आहेत, 52 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत आपल्या मराठीमध्ये, 52 वर्ण आहे. आता 52 वर्णाचं डिव्हायडेशन केलं म्हणजे वर्णाचे प्रकार पडले. काय झालं, वर्णाचे प्रकार पडले. आता 52 वर्ण कोणकोणते ते बघा. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ. त्यानंतर रु लु हे सुद्धा स्वर आहेत. ए अ हे इंग्रजी भाषेतून. आहा. त्यानंतर क ख ग घ न याला ड सारखा न म्हणायचा. आता तसं त्याला ड सारखा नसतं म्हणायचं, तो फक्त न आहे. पण आपल्याला समजण्यासाठी आपण काय म्हणायचं, ड सारखा न. त्यानंतर च छ ज झ त्र सारखा न. हे आपल्याला समजण्यासाठी आहे. ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. हे एकूण किती आहेत, 52 आहेत. आता आपण याला बघू की याचं विभागणी केली, तर ही विभागणी कोणत्या कोणत्या गटामध्ये केली तर ते बघू. पहिला आहे बघा स्वर. काय पहिलं, स्वर. आता स्वर कुठले कुठले आहेत ते आपण पाहू. तर मराठीत एकूण किती स्वर आहेत तर बघा, 2 4 6 8 10 12 आणि 2 किती झाले, 14 स्वर आहेत. किती स्वर आहेत, 14 स्वर आहेत. मराठीत एकूण स्वर किती, 14. त्यानंतर दुसरा त्यामध्ये पडते बघा स्वरादी. दुसरा प्रकार कोणता आहे वर्णाचा, स्वरादी. स्वरादी म्हणजे काय की ज्या वर्णाचा उच्चार करताना अगोदर स्वर येतो. काय होतो, अगोदर स्वर येतो. आणि स्वरादी किती आहेत, 2. आणि आहा. आणि आहा या 2 स्वरादी आहेत. त्यानंतर जे उरलं हे काय असणार, मग व्यंजन असणार आहेत. मग व्यंजन किती झाले आता ते बघा. त्यानंतर 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. 36 काय झाले, व्यंजन. आता व्यंजन म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला स्वराची आवश्यकता असते. काय, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला स्वराची आवश्यकता असते त्याला काय म्हणतात, व्यंजन म्हणतात. म्हणजे वर्णाचे काय झालं, वर्णाचे 3 गट पडले. किती गट पडले, 3 गट. पहिला आहे स्वर. स्वर म्हणजे काय की ज्याचा उच्चार करताना कोणाचीच गरज लागत नाही, तो स्वतंत्र आहे स्वर. काय, आणखी त्याची दुसरी व्याख्या जर सांगायचं म्हणलं तर ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाशी संपर्क येत नाही, काय त्याला काय म्हणायचं, स्वर म्हणायचं. दुसरं काय आहे, स्वरादी. स्वरादी म्हणजे काय की ज्याच्या उच्चाराच्या अगोदर स्वर येतो. काय, अगोदर स्वर येतो. आणि तिसरं काय आहे, व्यंजन. व्यंजन म्हणजे काय की ज्याचा उच्चार करताना आपल्याला शेवटी स्वर घ्यावा लागतो. शेवटी काय असतो, स्वर घ्यावा लागतो. आणि जेमतेम जर त्यामध्ये स्वर मिसळला नसेल तर त्याचा पाय काय असतो, असा मोडेल असतो. जर व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला नसेल तर त्यामध्ये काय असतो, पाय मोडलेला असतो. हे एवढंही लक्षात ठेवायचं.